प्रॉन्स रवा फ्राय ही रेसिपी मुख्यत्वे पश्चिम किनारपट्टीतील। ही रेसिपी फक्त बनवायला सोपी नसून खायला पण खूप टेस्टी आणि मसालेदार असते। वरून क्रिस्पी आणि आतून चमचमीत आणि सॉफ्ट अशी कोलंबी रवा फ्राय म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं। चला तर मग आगरी कोळी मसाल्यात मॅरिनेट केलेली कोलंबी रवा फ्रायची रेसिपी बघूया। इथे मी 1 कप कोलंबी ही साल काढून व पाठीवरचा काळा धागा काढून स्वच्छ पाण्यात 2 ते 3 वेळा धुवून घेतली आहे। आता कोलंबी आपल्याला मॅरिनेट करायची आहे, यासाठी आपण घेऊया अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आगरी कोळी मसाला, 2 चमचे लिंबूचा रस आणि चवीनुसार मीठ, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित कोलंबीला लावून घ्यायचा आहे। मसाला हा कोलंबीला व्यवस्थित लावून झालेला आहे। आता ही कोलंबी आपण मॅरिनेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार आहोत। आता आपण कोलंबीची कोटिंग बनवून घेऊया। यासाठी आपण अर्धा कप रवा घेऊया। यात आपण टाकणार आहोत पाव चमचा मिरची पूड, चवीनुसार मीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ। हे सगळं टाकून झाल्यावर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। कोलंबी ही मॅरिनेट करून झाली आहे, तर ती रव्याच्या मिश्रणात कोट करून घेऊया। कोलंबी रव्याच्या मिश्रणात टाकून दोन्ही बाजूनी दाबून रव्याचे मिश्रण व्यवस्थित कोलंबीला लावून घेऊया। अशा प्रकारे सर्व कोलंब्या एक एक करून आपल्याला कोट करून घ्यायच्या आहेत। कोलंब्या हे कोट करून झालेले आहेत, तर आता आपण कोलंबी फ्राय करण्यासाठी घेऊया। त्यासाठी आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापवून घेणार आहोत। तेल तापलेलं आहे, तर त्यामध्ये आपण कोलंबी एक एक करून फ्राय करण्यासाठी सोडून देऊया। कोलंबी ही आपण इथे शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही। एका बाजूने कोलंबी 1 ते 2 मिनिटं फ्राय केल्यावर पलटवून घेऊया। अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटं दोन्ही बाजूनी कोलंबी फ्राय झाल्यावर ती आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त क्रिस्पी आणि चमचमीत अशी कोलंबी रवा फ्राय तयार आहे। जर तुम्हाला आमची ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका। आणि जर तुमचे काही सजेशन असतील तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। धन्यवाद।